मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाबू नेहमीसारखाच लवकर उठला. अंघोळ आटोपली, सायकल बाहेर लावली, फडकं मारायला लागला तर चेन पडली. खटपट करून कशी तरी चेन बसवली. सगळी सायकलच करकरत होती. त्यानं बायकोला हाय दिली. कमळाबाई, कमळाबाई, काय लावलंय सकाळी सकाळी? जरा तेलाची बुदली आण, लय दिस झालं सायकलला त्याल केल्यानं हाय. माणसाला खाणं पिणं लागतंय तसं सायकलला आदनं मधनं त्याल पाणी हवंच की ग. काय? त्यानं सायकल सरासरा पुसली. बेचकीतनं फडकी उलटी सुलटी फिरवली. प्रत्येक पार्टच्या सांध्यात तेल ओतलं. चेनवरती सलग धार लावली. करकरत चाक फिरलं. उगीच त्याला वाटलं टाकावी टांग आणि यावं एक चक्कर मारून, पण तो उघडाच होता, नुसता दणकीवर. तरीही धोत्राचा सोगा कमरेला खाऊन त्यानं एक राऊंड मारलीच. मडगाड खडखडत होतं. नट ढिला झाला होता. उलातनं घेऊन तो धडपडू लागला. जगदाळ्याची मोटारसायकल धडाडत आली. गचकन बाबूच्या सायकल जवळ थांबली. काय चाललंय बाबूराव? साफसफाई चालल्या. कुठं फिरतीवरती निघालायस का काय र? व्हय, धंदा बघायला हवा. बाद झालं र फिरणं. आईला तुला किसन देवावाने बांधून घातलं तर उखळा सकट पळशील र. कसा काय वाट चुकलास म्हणायचा? का आम्ही येऊ नाही व्हय? असं कवा मी म्हणलोय का र तुला? हिरव्यागार झुडपातनं मोर बाहेर यावा तशी कमळा चौकडीत आली. जगदाळ्याला पाहून हसली. तसा जगदाळे म्हणाला, वहिनी, आता ह्याला सायकल घेऊन पळवायचं बंद करा. जरा आराम द्या. बिचाऱ्याच्या नशिबात पहिल्यापासनं सुख नाही, नुसता वनवास आणि वनवास. मी मस्त म्हणत्या पर ऐकत्या ती कुठं. ती आत पळाली. चिवडा घेऊन आली. वा, पहिल्याच दिवशी एवढं स्वागत. हा पहिला दिवस नव्ह, दुसरा हाय. म्हणजे पहिला दिवस उधारीचा. भाऊजी, त्या दिवशी चुकलं व माझं. मी वाळकलंच नाही तुम्हासनी. एवढं काय मनावर घ्यायचं त्याचं. पण बाबू, तुझी निवड बाकी झाक हा. काय घास आहे का कुणाचा एक पैसा उधार मागायचा? कमळी लाजेनं खजील झाली. आपली चूक तिनं पुन्हा पुन्हा कबूल केली. तिच्या लाजबाब रूपावर जगदाळे खुश होता. सावळ पण रेखीव रूप नि भरीव रसरशीत बांधा डोळ्यात मावत नव्हता. नाजूक मनगटावरच्या बांगड्या किनकिनल्या की केळ थरथरावी तसं उभं घर वेना देत होतं. वेलदोडा टाकून तिनं केलेला खमंग चहा चवीनं पित तो कमळीकडं बघत बाबूला म्हणाला, बाबूराव, आता दुकानाला नाव द्या. का? बाद झाला चांभारागत उघड्यावरला मामला. काय नाव द्यावं र? माझं पटणार असल तर सांगतो. न पटायला काय झालं र? वहिनीचं नाव काय? कमळा. वा, मस्त आहे. थोडा बदल करून कमला वस्त्र निकेतन नाव दे. कसंय? छान हाय. नुसतं छान आहे नक. जाऊन पत्र्याचं पान आण विकत. आत्ता रंगवून देतो पाटी. खरंच? मग पेंटरला कुठं 100 रुपये देतोस र? आपल्याकडं कला असताना कामून उगीच दुसऱ्याच्या घरला जायचं. काय हो वहिनी? खराय खराय. हे लिहिलेले रंग आणि पत्र्याचं पान घेऊन ये. ब्रशही आण 2-3. तुम्हाला पेंटिंग सुद्धा जमतं? होय, मूळचा धंदा तोच, पण शिक्षणाच्या नादात तिकडे दुर्लक्ष झालं. बाबूराव, जाताय ना? पैसे नसले तर घेऊन जावा. आईला, तुम्ही आम्हाला आणखी लाजवायला बघा. पळाला बाबू. ती चौकटीत अवघडून उभी. जगदाळेची नजर बाहेरून तिच्या नाजूक पावलावरती स्थिरावलेली. थोडा वेळ दोघही गप्प. तो नुसताच पाहत होता. तिला अवघडल्यासारखं झालं होतं. शेवटी त्यानंच एक मोरपीस तिच्या अंगावर फेकलं. वहिनी, एक इचरू का? हा, तुम्ही गुजराती तर नाहीसा नव्ह? का व? एवढं रूप सर्वसामान्य जातीत नाही आढळत. गुलाबी चौकडा तुम्हाला दान दिसतो. आज काय माझं कौतुक करायचं असं ठरवूनच आलायसा काय? डोळ्याला जे दिसतंय ते बोलून दाखवण्यात कसलं व पाप? हं, मला वाटलं तुम्ही रागावला असाल. कशाबद्दल? परवाच्या उधारीबद्दल. सुंदर माणसावर रागवण्या इतका अरसिक मी नाही.
एक बोलू का वहिनी? बोला की. तुम्ही रागावशिला. तुमची शपथ नाही रागवायची. त्याने अंदाज घेतला. कसला तरी विचार केला आणि डोळे रोखत म्हणाला, बाबू आधी मला का नाही भेटलासा? आई शपथ, मी सन्मानानं लग्नाची बायको म्हणून तुम्हाला घरी नेलं असतं. पण मी जातीनं म्हारीण हाय. मग काय झालं? पठ्ठे बापूराव ब्राह्मण होते, पण दलित पवळा रूपावर खुश होऊन स्वीकारलीच की नाही हो त्यांनी? असो, साले आमचे सारेच अंदाज चुकताहेत. ती गप्प झाली. नजर टाळत खाली पाहत राहिली. तसा तो सावरासावर करत म्हणाला, माफ करा, पहिल्याच भेटीत मी बोलवायला नको होतं. ती शांतपणे आत गेली. बाबू सगळं सामान घेऊन आला. शाब्बास, सगळं आणलंस ना रे व्यवस्थित? वय वय, आणलंय की. जगदायानं सगळं नीट पाहिलं. होतं तसं पिशवीत भरलं. हे सगळं नीट ठेवा, मी दुपारी येतो. वहिनी, आता गल्ल्यावर बाबूला बसवा. तुम्ही स्वयंपाकघरातच राहा. शेडजीची देखणी बायको स्वयंपाकघरातच शोभती. चलतो म्या. गेला. जगदाळे गेला. पण जाताना सुख पेरून गेला. कमळीच्या मनाची सतार नाही म्हटलं तरी छेडून गेला. बाबू उठला. एक दोन पातळांच्या विस्कटलेल्या घड्या व्यवस्थित घालू लागला. मध्येच थांबला. कमळीकडे संशयितासारखा बघत राहिला. ती जगदाळे गेला त्या दिशेकडच पाहत उभी होती. काय बघत्यास ग? हेच, या माणसाचा थांग लागणं कठीण आहे. अजब आहे. कॉलेजमध्ये असताना एका मास्तरनीच्याच प्रेमात पडला होता. मग काय, बिचारीची नोकरी गेली. हा सांडागत फिरायला मोकळा. अशा वाईट माणसांशी तुम्ही मैत्री करता? तसा तो वाईट नाही, भाबडाय. जे आवडतं त्याचा पिच्छा पुरवतो. नाही मिळालं तर उगी जीवाला त्रास करून घेतो. जाऊ दे, तेवढी हिशेबाची वही घे. बसल्या बसल्या 4 बेरजा मारतो. आता आराम करायचं सोडून हे काय लावलंय साव? झोपा काढायला आपण काय मंत्री हाय वय? का साखर कारखान्याचा डायरेक्टर हाय? आपण दिवसा झोपले की आपला धंदा बी 12 महिने 13 काळ झोपला. काय? तुम्हाला पटल तसं करा. कमळी पुन्हा जगदाळ्याच्या नादात मग्न झाली. आज स्वयंपाकघरात चटईवरती पडल्या पडल्या स्वप्न रंगवू लागली. 3 दिवस खपून जगदाळ्यानं 5 हात लांबीचा दुकानाच्या नावाचा बोर्ड बनवला. एक एक अक्षर रेखीव, इराण्याच्या पोरीसारखं भरीव. रंगाची महिरप अशी रोवलेली की बघणारा खुश व्हावा. आपलं नाव वाचून कमळी भारावली. त्याच्या हातातून फिरणाऱ्या कुंचल्यात तिला जादू जाणवली. एवढी कला कुठं शिकलासा भाऊजी? उग्या आपलं टाइमपास काहीतरी करायचं म्हणून. काहीतरी कसं? शेरातल्या पाटीवानी बोर्ड झळकतो या अक्षी. मालकीन काय कमी झळकती या व्हय? करा चेष्टा. आता तुमच्या हातानं एवढा बोर्ड दुकानात लावा मजी झालं. तो पक्या कुठाय? ती काय बसलय चड्डीला शिवत. ए पक्या, इकडं ये. भडव्या लेका जरा चांगल्या कामाला मदत कर. गळ्यात टेप अडकवून पक्या पळत आला. बोला, काय करू? खीर वरपायची हाय. वरापणार आहेस का? कमळीला हसू आवरणा. नवी कापड घातलेला बाबूशेट आलाच बाहेर. काय झालं ग कमळा हसायला? भाऊजीसनी नकतावा चेष्टा सुचतीया. बोर्ड लावायचंय नव दुकानावरती. व्हय व्हय. तर मग 3 जण उचलून लावा की त्याला. भले वहिनी, आधी पूजा करा बोर्डाची. नारळ फोडा. तो हार कशाला आमच्या गळ्यात घालायला आणलायसा व्हय? बायकांनीच असं वागल्यावरती गड्यांनी तरी काय करायचं? चुकलं भाऊजी. कमळीनं बोर्डाची पूजा केली. उदबत्ती लावली. हार बाबूच्या हातात देत म्हणाली, घाला तुम्ही. तसा जगदाळे म्हणाला, शेडजी नारळ फोडतील. हार मालकिनीनं घालायचा. नव्या वास्तूला मालकिनीचा हात लागायला हवा. आता कसं? संध्याकाळी सत्यनारायण घाला. काय? भाऊजी, रात्री जेवायला इकडंच या. पुरणपोळीचा बेत हाय. अव पोळीच काय, तुमच्या हातचं नुसतं पुराण सुधी खाऊन पोट भरल. मध्येच बाबू उठला. टाळक्यावली टोपी नीट केली. हात झाडत म्हणाला, हनुमंतराव गावाला शानपणा शिकवण्यापरास आता तुम्ही बी घ्या उरकून. झालंच की आता. नारळ फोडा तेवढा. ते नाही म्हणत मी. ह्या जन्मात आम्हाला लाडू मिळणार का व तुमचं? न मिळायला काय झालं? झकास पोरगी हुडकून काढा. लग्नाचं काय एका पायावरती तयार हाय. शाबास र वाघरा.
मी पुरगी हुडकणार आणि मग तू लगीन लावणार. वा, अक्कल पण अक्कल म्हणायची. मग वहिनीसनी हुडकायला सांग. त्या परास असं का करनास? कसं कालीजातच गाठायची एखादी टिकली. परस्पर हात पिवळं करून पाया पडायलाच यायचं. वहिनी आल्यापासनं लय पोपटावानी बोलायला लागलायस. लेका मग घे की उरकून लोकर. बाबू शेठ, काही प्रश्न न सुटण्यासाठी असतात. सुटले की मज्जा संपली. मजी वहिनीला विचार. पक्या मघापासून नारळावरती डोळा ठेवून बसला होता. नारळ उचलून हातात फिरवीत गडी बोलला. तुम्ही फोडताय का मी फोडू? फोड फोड, कवा खोबरं खाल्लं नव्हतंच नव्ह. एका दणक्यात 5 बकलं झाली तसा शेठजी म्हणाला. शाब्बास, आणखी चुरा नाही का करायचास र? वाट साऱ्यासनी. प्रसाद खाऊन साऱ्यांनी पाठी वर लावली. नीट खिळे ठोकून बसवली. पांढरा शुभ्र हार लोंबकळू लागला. येणारे जाणारे थांबू लागले. कमला वस्त्र निकेतनमुळे कमळाच्या अंगावर पारिजातक मोहरला. ती खोलवर सुखावली. रूपगर्वितेनं आपल्याच देहाकडे पाहून बेभान व्हावं तशी ती पाटी पुन्हा पुन्हा निरखू लागली. स्वतःवरच कमालीची खूश झाली. जगदायाच्या कलेवर जीव टाकू लागली. अशानं पोळ्यांचा स्वयंपाक आटपायचा कवा? बाबूच्या बोलण्यावरती हसली. ओशाळल्यागत चेहरा करून आतमध्ये पळाली. पूजेच्या मांडणीला सुरुवात झाली. बाबूच्या पायांना गती आली. पक्यानं आपली टपरी बंद केली. शेठजीला मदत करायला धावू लागला. या निमित्तानं कमळीशी जवळीकतेनं बोलण्याची संधी त्याला लाभली. वहिनी, चौरंग हाय नव्ह का आणू विठ्ठल शेठच्यातनं? नको नको, हाय चौरंग. तेवढं कर्दळीचं 4 फांदुरा आणा. आत्ता आणतो 5 मिनिटात. बेलीचं झाड कुठं व घावल? हाय की त्या गोडाऊन जवळ. तुम्ही बिनघोरी राहावा वहिनी. बेलपानं, फुलं, कर्दळ समद आणतो. एवढा चहा घ्या. अमृत घशात ढकलल्यावाने वाळका पक्या कोकर उड्या हाणत उधाळला. कमळीनं तांब्या पेला शोधून काढला. ती पूजेची भांडी स्वच्छ घासली. लालसर तांब चमकू लागलं. 2 पाट पुसून ठेवले. एका पाटावर चौरंग मांडला. उदबत्तीचं झाड जवळच ठेवलं. हळदी कुंकू, तांदूळ, बुक्का एका ताटात घालून ताट जवळ ठेवलं. बाबूशेठनं 7-8 ठिकाणी निमंत्रणं पोचवली. त्यानं आणलेली केळी हातात पडताच ती प्रसादाकडे वळली. 2 स्टोव भरारू लागले. आमटीचा दर्प दरवळू लागला. तव्यावर चरचरणाऱ्या पोळीचा गंध आळीवरती दरवळला. कमळीनं नवऱ्याला आत बोलावलं. एवढं समध केलं सायक विसारलंच बघा. काय तेवढं पिकर नाही व्हय सांगायचा? पूजा घातली हे समद्या गावाला, त्याशिवाय कसं व कळणार? बरी आठवण केलीस. आत्ता सांगून येतो त्या मनेरला. मनेर करणे नाचवीत आला. 2 जुनाट करणे घरावर चढली. 15-20 मिनिटांत वायरी जोडल्या. रेकाड दणाणलं. तसा बेल कर्दळी नाचवीत पक्या आलाच. पिकर लावला हे बेस केलं बघा वहिनी. हे ठेवा, समदा आणलंय बघा. हे बेलफळ बी राहून द्या. गावला हाताला आणलं काढून. भाऊजी, तुम्ही देवावानी मदतीला आलासा बघा. छे, ड्युटी हाय आपली ही. घरच्या कामाला माग सरून जमतय व्हय? भटजी कसा नाही आला व अजून? आणू का मोहर घालून? पळाला पक्या. स्पीकर दणानू लागला. उभ्या गल्लीला जाग आली. पोरं ठोरं गोळा झाली. भटजी उपरनं सावरत आला. आसपासच्या आया बाया मदतीला धावल्या. तशी कमळीनं साडी बदलली. नवरा बायको पूजेला बसली. किनरी पसरट आवाजात बामन पोथी वाचू लागला. सत्यनारायणाची परंपरागत कथा सक्तीनं गाव ऐकू लागलं. कधी नव्हे तर त्या घराला घरपण लाभलं. जणू फुटक्या कपाळी कुकवाची चिरी रेखली गेली. म्हाताऱ्या आया बाया पोथी ऐकायला जमल्या. पोराठोरांनी दंगा उठवून दिला. जगदाळे आला तेव्हा पूजा आटोपली होती. प्रसादाला माणसं येत जात होती. पोरं धडपडत होती. एका घासासाठी झपाटत होती. जगदाळ्यानं पेट्रोमॅक्सच्या 2 बत्त्या आणल्या. नवे मेंटल चढवून स्वतःच पेटवल्या. एक स्वयंपाकघरात दिली तर दुसरी बैठकीत ठेवली. लाईटीचं काय खरं नव्हं. काय रपक्या? काय तर मग पुन्हा कालवा करण्यापरास आधी सावध राहिलेलं चांगलं बघा. चहा घ्या. जगदाळ्यानं वर पाहिलं. कमळा समोर उभी होती. पांढऱ्या खडीचं लालबुंद पातळ.
त्याला तळा एवढी हिरवीगार किनार. कमळी एखाद्या बागायतदारणीसारखी चमकत होती. नव्या पातळाचा धुंद करणारा उग्र वास जाणवत होता. पक्या आवासून बघत होता. वहिनी, खरं तर तुम्ही घरात असताना बत्ती लावायची गरजच नव्हती. हाना टपल्या. परसात घेतलासा का व? नाही, कवाशी आलासा तुम्ही? आत्ता चालूया झालं. पाहुण्यावानी इतक्या उशिरा? कामधाम आटपून आलो. उद्या सकाळचं कॉलेज गाठायचं हाय. रजा टाकायची. टाकू की, सासरा चेअरमन झाल्यावर. तुमचा गमत्या स्वभाव कधी जायचा कुणान ठाव. जरा बघती स्वयंपाकघरात. बघा बघा, त्या बाबूला तेवढं इकडं पाठवा. बाहेरची माणसं आधी जेवायला घातली. मग पक्या, बाबू, जगदाळे जेवायला बसले. जगदाळ्यासाठी कमळीनं स्पेशल तुपातल्या पोळ्या केल्या होत्या. खाताना जगदाळ्याला ते जाणवत होतं. मन आतनं बांधावरच्या पावट्यागत सरारत होतं. पक्या एका पोळीचं 3दा घास खात होता. चहा पेल्यावानी आमटी भुरकत होता. भाऊजी, कसा काय झालाय स्वयंपाक? मस्ताड. वहिनी पोळ्या डोळ्यानं लाटल्यावानी मौसूद झाल्या ती. घाईत कसलं झाले कुणान ठाव. आमटी आणा, वरती तर्री. त्यानं वाटी भरून आमटी घशाखाली ढकलली. फरमास. वहिनी 100 पैकी 114 गुण. काय जमल्या आमटी. हे बाबू शेठ, का टिकल्या मारत बसलायस र बामनागत? उचलून पिके र. त्यांना तेवढं सांगू नका. गोड खायला पहिला नंबर. यामुळे तर पोट सुटत चाललंय. वाढू का आमटी? नक नक. तुम्हाला नव्ह, भाऊजींना विचारतीया. पक्याला आणि जगदाळ्याला आमटी वाढत म्हणाली. काय बी म्हणा, पर डालड्या बिगर आमटी नव्ह. खराय, तेलात नाही चव येत. काय काय जणासने डालडा नाही आवडत. आमची वाडीची आत्या तुपाशिवाय म्हण खात नाही. एकदा आली होती आमच्याकडं. उपासाची खिचडी डालड्यात केल्या म्हणून तिनं थुकून टाकली. आमटीत डालडा होता तर उठली. आता काय म्हणायचं या नखऱ्याला? माणसांना आवडी निवडी घरात ठेवून बाहेर पडावं. नाहीतर काय, एक पोळी घ्या अजून. त्या भटजीला जेवायला घातला का तसाच पाठवलासा घरी. तो कुठला आपल्या जीवतुया, बांधून दिला शिधा. बरं झालं. पक्या, लेका जरा हळू जीव. 8 दिवसाचं एकदमच हादाडतोयास वैर. काय बी म्हणा सर, जेवण भन्नाट जमलंय. वहिनींच्या हाताला चवच लय म्हणायची. लेका बाबू, तू का मुंद्र गप्प झालायस? तुम्ही देताय का र मला बोलून? जेवायचं सोडून नुसत्या गप्पा हाना. अगं कमळा, त्याला एक गरम पोळी आणकी ग. आता तिघांनी बी घ्या, नाही म्हणू नकासा. बाप जन्मात जगदाळे पहिल्यांदाच इतका तृप्त मनानं जेवला होता. जेवण होताच पक्या उठला. बिडी ओढत टपरीत गेला आणि तिथंच आडवा झाला. पान खात बाबूशी जगदाळे गप्पा मारू लागला. आत बायकांची पंगत बसली. सिगरेट फुंकत जगदाळे उठला. बाबूशेठ, प्रोग्राम एकदम फरमास झाला. उठतो आता. आम्हाला रजा द्या. अरे जातोयस कुठं? आराम कर, सकाळ जा. तसं नाही बाबा, सकाळी ड्युटीवर जायला हवं. मोटारसायकलवर काय 15 मिनिटांत गाव. अंधार आहे, जरा जपून जा रे बाबा. होय होय, वहिनींना सांग मी गेलो म्हणून. आता पुन्हा गुरुवारी बाजाराच्या दिवशी येईन. ठीक आहे, जरा जपून जा बाबा. गाडी धडाडत गेली. आवाज कानावर आला तशी कमळी जेवता जेवता उठली. बाहेर आली, पण तोवर गाडी वळण मारून गेलीही होती. थांबवायचं नाही व्हय त्यांना. अगं तो ऐकतोय कुठं? असल्या अंधारात गेलं. जीवाला भ्या कसलं ते नाहीच त्यांच्या. बाबू तिच्याकडे बघतच राहिला.